बाळूमामांच्या नावानं चांग भलं. देव माणसात आहे ते तत्व पूर्वापार चालत आलेलं आहे. देवाचं अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना तो नक्कीच भेटतो. काही व्यक्ती अशाच असतात. त्याचपैकी एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा, जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व साती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 मध्ये बेळगाव नजीक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या आडवळणी गावामध्ये मायाप्पा सत्यवा या पतीपत्नीच्या पोटी झाला. बाळू लहानपणापासूनच विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता. बाळू ग्रामस्थांपासून फटकून असलेला, कुणाच्या आल्या गेल्यात नसलेला, एकांतावास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा होता. पण बाळूचे असे वागणे आई वडिलांच्या जिवारी घोर लावण्यासारखे होते. बाळूचे लहानपणापासूनचे अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत. बाळूला कामाचं वळण लागावं यासाठी मायाप्पाने त्याला गावातील चंदूलाल शेठजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेठजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम बाळूवर सोपण्यात आले. बाळू त्यांचे काम व्यवस्थित करत होता. काम करत असताना तो बाबळीच्या काटेरी झाडांची गादी करून त्यावर झोपत असे. बाबळीच्या काटेरी जाळीवर कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचा असं सांगितलं जातं. चंदूलाल शेठजीच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे. शेठजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवण जेवत असे आणि जेवून झाले की थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे. एकदा सहजच गोठ्यामध्ये आलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलली तेव्हा त्या थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे. मायाप्पा आणि सत्यवा यांनी बाळूमामांचे लग्न लावून दिले. योग्य त्यावेळी बाळूमामांना श्री मुळे महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्याच वेळी बाळूमामांच्या अतर्क्य अवधूत स्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली. इथूनच पुढे अनेक वर्ष गुरु शिष्यांची जोडी सर्वत्र संचार करत होती. दरम्यान बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले. तेव्हापासूनच पंचक्रोशीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जाऊ लागले. बाळूमामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत. त्यांच्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. पण जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही. स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चमडी चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचीपुरी देहयष्टी, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा असितपणे बोलत तर खेडूत मंडळींशी खेडवळ भाषेत बोलत असत. माणसाने माणसांसारखे जगावे ही त्यांची शिकवण होती. आदमापूर समाधीनंतरही बाळूमामांना आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे. आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे. या मंदिरात पहाटे 5 वाजता पूजा व आरती होते. 9 वाजता नैवेद्य होतो. संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान सायंकाळची आरती झाल्यानंतर नैवेद्य होतो. दर रविवारी व अमावस्येला नाचणीच्या आंबिलीचा प्रसाद दिला जातो. या मंदिरात सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो, हात पाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.